आता महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक दुःखद बातमी समोर आलेली आहे। आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो। तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांपैकी पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतो बघा। पण आता नवीन जी-आर आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक नवीन जी-आर काढलेला आहे। त्या जी-आर मध्ये काय आलेलं आहे की मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देणार नाही। बघा आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देणार नाही म्हणजे आता या 10 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये बंद करण्यात आलेले आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांनी आता या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये आता बंद झालेला आहे। आता फक्त 26 जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप होतील। आता वाट बघत बसू नका। या 10 जिल्ह्यातील 1500 रुपये बंद केले, अपात्र केलेल्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। बघा आता कोणकोणता जिल्हा अपात्र करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांची नावं आलेली आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावं सांगतो, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघू नका। तुम्हाला आता हप्ता मिळणारच नाही कारण 10 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। जर तुमचा जिल्हा असेल, तुमचा या 10 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता वाट पाहायची काही गरज नाही। चला आता आपण पाहूया कोणकोणते ते 10 जिल्हे आहे आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा। चला माहिती पाहूया कोणकोणते जे जिल्हे आहे आणि राज्य शासनाने हा निर्णय कशामुळे घेतला ते सुद्धा माहिती आपण पाहूया। आता या 5 ते 6 प्रकारच्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही। बघा आता 5 ते 6 प्रकारच्या बहिणींना सुद्धा 1500 रुपये आता लाडकी बहीण योजनेचे दिले जाणार नाही। मोठा निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे। तो निर्णय कशामुळे घेतलेला आहे तो सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो। लाडकी बहिणींसाठी आता सर्वात वाईट बातमी समोर आलेली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता या 10 जिल्ह्यांमध्ये कायमचा बंद करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री यांनी घेतला हा निर्णय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खूप मोठा घोटाळा झालेला आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता मुख्यमंत्र्यांनी आता 5 मिनिटांपूर्वी हा निर्णय घेतलेला आहे। आता खूप मोठा घोटाळा आपल्याला दिसून येतोय लाडकी बहीण योजनेसाठी। तुम्ही आता बातमी सुद्धा ऐकली असेल की लाडकी बहीण योजना अंतर्गत भरपूर अशा घोटाळे समोर येत आहेत, त्यामधून हा एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे। म्हणून 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत। त्यातील ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही स्पष्ट सांगून दिलं। आता अजिबात वाट बघू नका। 10 जिल्ह्यातील कोणत्याही लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाही। इथून पुढे कधी त्यांना 10 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे। त्याचं कारण म्हणजे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे। मुख्यमंत्री साहेब आता स्पष्ट सांगून दिलं ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कदाचित तुम्ही हे कारण ऐकलं सुद्धा असेल। जवळपास 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा महिलांच्या नावावर अशा प्रकारे त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। त्यांनी महिलांचे नाव करून पुरुषांनी पैसे घेतलेले आहे। हे सुद्धा कारण त्या जी-आर मध्ये आपल्याला दिसून येत आहे। परंतु आता बघा आता तुम्हाला 14,000 वरून 21,000 पुरुषांनी आता याचा खुलासा झालेला आहे। तुम्हाला माहित आहे आधी जो आकडा होता 14,000 पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे महिलांच्या नावावर, तर आता तो आकडा वाढून 21,000 झालेला आहे। 21,000 झाल्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। कठोर कारवाईमुळे आता 10 जिल्ह्यांचे डायरेक्ट पेंडिंग हप्ता दाखवत आहे। म्हणजे 10 जिल्ह्यांमध्ये आता कायमचा हप्ता बंद होईल। बघा आता लाडकी बहीण योजनाचा महिलांचा आहोत अशी खोटी कागदपत्र त्यांनी लाभ घेतलेला आहे। सरकारला लक्षात आलं की त्यामुळे पुढे म्हणजे त्यांना आता 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा इथून पुढे मिळणार नाही। नवीन अपडेट आता समोर आले त्यामुळे 10 जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका जिल्ह्यात पैसे येणार नाही। जर तुम्ही राहत असाल या 10 जिल्ह्यांपैकी तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1 रुपये सुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता यातून पुढे खरोखर ओळखण्यात येणार आहे आणि नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता 5 मिनिटांपूर्वी आलेला आहे। तो अपडेट मी तुम्हाला वाचून दाखवतो। या 5 ते 6 प्रकारच्या लाडक्या बहिणींना इथून पुढे 1500 रुपये बंद होतील। यातील सर्वात मोठा अपडेट आता समोर आलेला आहे, ठिकाण समोर आलेला आहे। त्यातील तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला 10 जिल्ह्यांमध्ये तुम्ही नसावा। बघा
जर तुम्हाला 1500 रुपये हवं असतील तर तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी नसावा. जर तुमचं नाव या 10 जिल्ह्यांपैकी आलं, तुमचं जिल्ह्याचं नाव आलं, तर तुम्हाला तर आता यापुढे योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळणार नाही. अन्यथा खूप तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यासाठी. यात कदाचित तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी अजून तुम्हाला पैसे सुद्धा भेटले नसतील, मागील 2 महिन्याचे हप्ते सुद्धा तुम्हाला भेटले नसतील, तर त्याचं कारण सुद्धा हे झालेलं आहे. सरकारच्या माध्यमातून 14,000 पुरुषांनी मागच्या महिन्यापासून आम्हाला शासनाला कळून आलंय का अशा प्रकारे त्यांनी सरकारला फसवणूकचा लाभ घेतला होता, अशी बातमी आपल्याला ऐकायला परत आलेली आहे. ही चौकशी दरम्यान जवळपास 21,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, ते समोर आता आलेला आहे. याचा उघड झाल्यामुळे हा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. सर्वात मोठा निर्णय म्हणजे जाहीर करण्यात आलेला आहे. जवळपास 21,000 पुरुषांनी 21,000 असे पुरुष सापडले, जर ते 10 जिल्ह्यांपैकी आहेत. बघा, हे जे 21,000 पुरुष जे सापडलेले आहेत ते या 10 जिल्ह्यांमध्ये राहतात. आता एका जिल्ह्याची गोष्ट राहिली असती तर आपल्याला समजलं असतं, पण 10 जिल्ह्यांची गोष्ट आहे. 10 जिल्ह्यांमध्ये 21,000 असं पुरुष सापडलेले आहे. त्यापैकी यांच्यावर कारवाई तर होतच आहे, पण जोपर्यंत हा निर्णय पार पडत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही. कारण लाडकी बहीण योजना फक्त बहिणींसाठी आहे. इथं पुरुषांनी फॉर्म कशाला भरला, सरकारची फसवणूक कशामुळे केली, याची कठोर चौकशी होणार आहे. आणि ते सुद्धा आता बँके थ्रू सुद्धा चौकशी होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बघा या बँकेमध्ये जर 10 जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या परवा जर पैसे आले नाही तर समजा तुमची चौकशी कठोर सुरू झालेली आहे. इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपये सुद्धा मिळणार नाही. कारण यामध्ये 14,000हून आता 21,000 पुरुषांनी याची चौकशी दरम्यान सापडलेली आहे. याची कारवाई आता पूर्ण होईल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही, असं सुद्धा आपल्याला माध्यमातून आपल्याला कळून आलंय. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी आता बहिणींना लवकरात लवकर 5 मिनिटापूर्वी हा अपडेट वाचून देतो, तो अपडेट तुम्ही पाहून घ्या आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. अन्यथा अपात्र बहिणींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जवळपास 3 ते 4,000 लाडक्या बहिणींना तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये जवळपास ज्या खरोखर गोरगरीब आहेत, गरजू महिला आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता अन्याय होतोय. बघा, आता ज्या महिला खरोखर गोरगरीब महिला आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे असं दिसून आलंय. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना यामधून बाहेर काढलं गेलं आहे. बघा, अशा सुद्धा बहिणींना आता बाहेर काढण्यात आलंय ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे. पिवळे आणि रेशन कार्ड म्हणजे एक महिला दारिद्र्य रेषेखाली आहे, एक यांचं उत्पन्न खूप कमी आहे, त्यांनाच लाभ दिलेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे. त्याचं कारण सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं आहे हे तुम्हाला पुढे सांगतो. तसेच तुम्ही जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं असेल तर अशा सुद्धा लाडक्या बहिणींना यामधून अपात्र केले असणार आहे. म्हणजे लाडकी बहिणींनी जर अपात्र कशामुळे होतोय, बँकमध्ये जर तुम्ही केवायसी केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला अपात्र केले जात आहे, त्यांना कायमचं वळगण्यात आलेलं आहे. कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी एक मोठी दुःखद बातमी आता आलेली आहे. आता सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात येत आहे की आता लाडकी बहीण योजनेचा गोरगरीब गरजू महिलांना काढली जात आहे. बघा, आता महिला 2 बंदी करते. बघा, जी आता लाडक्या बहिणींना आता कोणाला हप्ता दिला जाणार आहे या 10 जिल्ह्यांपैकी याची चौकशी होईल. चौकशी दरम्यान ज्या महिला म्हणजे खरोखर गोरगरीब महिला आहे, ज्या स्वतःच्या पोट भरण्यासाठी स्वतःचा हात मजुरी करतात, दुसऱ्याच्या ठिकाणी कामाला जातात, अशाच बहिणींना आता लाभ दिला जाणार आहे. अशा बहिणींना लाभ दिला जाणार नाही ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे, अशा बहिणींना अजिबात लाभ दिला जाणार नाही. जवळपास 14,000 पुरुषांना या बाहेर काढण्यात आलेला आहे. तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो, कारण या जिल्ह्यांपैकी असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला बंद होईल आणि घाबरायचंही कारण नाही. तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो. येत कदाचित ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार नाही, सप्टेंबर महिन्याचा भेटणार नाही, पण एकदाची कधी चौकशी झाली की तुम्हाला सुद्धा हप्ता भेटायला मोकळं होईल. कारण राज्य शासनाला एकदम 10 जिल्ह्यात जर बंद करायचं असेल तर खूप मोठा निर्णय आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे आता बंद होणार आहे.
मोठा निर्णय आहे. एक जिल्ह्यात बंद केलं तर आपल्याला कळलं असतं, पण आता हे 10 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. 10 जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आता बंद होणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. अकोला, बघा तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल, अकोला जिल्ह्यामध्ये ही कारवाई झालेली आहे. परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर, जालना, बीड, बुलढाणा या 10 जिल्ह्यांमध्ये बहिणींना सर्वात प्रथम कठोर चौकशी होत आहे. बघा आता लाडक्या बहिणींची कठोर चौकशी या 10 जिल्ह्यांमध्ये होईल. कदाचित ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला पेंडिंग दाखवेल, पण ऑगस्टचा हप्ता तुम्हाला सप्टेंबर मध्ये देण्यात येणार आहे. आणि ज्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता या 10 जिल्ह्यांपैकी राहत असताना भेटला नसेल, तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये 3 हप्त्याचे एकत्र पैसे दिले जातील. तुमच्यावर काही अन्याय होणार नाही. हे फक्त तुमच्यासाठी करण्यात आलेलं आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त लाडक्या बहिणींनाच भेटावा, त्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.